विदर्भाचा मुद्दा जर लक्षात घेतला तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी संघ केडर हा शांत होता. फक्त विदर्भातच नाही तर महाराष्ट्रात सुद्धा. पण ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये संघाचे कार्यकर्ते ग्राउंडवर उतरले, रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ही निवडणूक ताब्यात घेतली. जे लिटरली संघाने त्यांचे जे संघाची जी कार्यपद्धती आहे निवडणूक लढवण्याची ती त्यांनी ह्यावेळी प्रभावीपणे राबवली. सोयाबीनचा मुद्दा विदर्भात होता पण तो मला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यापुढे तो निष्प्रभ ठरलेला आहे. संघाची कार्यपद्धती, संघाचं नेटवर्क, संघानं जे त्यांची जी एक पद्धत आहे बूथ लेवलपासून हे करण्याची, तर ती इथं प्रभावी ठरलेली आहे. आणि एकूणच अतुलजी माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. महत्वाची बातमी अजिंक्य या क्षणी समोर येते. पहिल्यांदा फडणवीसांचं अभिनंदन कोणी केलेलं असेल तर फडणवीसांच्या मातोश्रीने त्यांना फोन करून अभिनंदन केलेलं आहे. अजिंक्य, त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे, आपण हा व्हिडिओ पाहूया. मी येतो, संध्याकाळी येतो, आता इकडून सगळं निपटवतो, मी येतो. हा, मी कळत होतो. यस यस यस, चला, धन्यवाद, आशीर्वाद दे तुझे. हॅलो हॅलो, मी येतो, संध्याकाळी येतो, आता इकडून सगळं निपटवतो, मी येतो. हा, मी कळत होतो. यस यस यस, चला, धन्यवाद, आशीर्वाद दे तुझे. हॅलो हॅलो, मी येतो, संध्याकाळी येतो, आता इकडून सगळं निपटवतो, मी येतो. हा, मी कळत होतो. यस यस यस, चला, धन्यवाद, आशीर्वाद दे तुझे. हॅलो हॅलो, मी येतो, संध्याकाळी. काय आहे हे त्यांना याचा अंदाज असावा. पण निश्चितपणे खूप कष्ट, खूप संघर्ष महायुतीच्या नेत्यांनी केला. आम्ही लोकांपर्यंत गेलो आणि आम्ही प्रांजळपणे कबूल करतो की लोकसभेमध्ये आमच्या विरोधकांनी ज्या भ्रामक गोष्टी लोकांमध्ये पसरवल्या होत्या तो सगळा फेक नरेटिव्ह तोडून काढण्याची जबाबदारी आमच्यावरती होती. आणि मला असं वाटतं हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, महायुतीचं हे यश आहे. आणि आईच्या शाबासकीशिवाय जगातली दुसरी कुठली मोठी गोष्ट असावी. आणि फडणवीस साहेब आमचं प्रेरणास्थान आहे. त्यांच्या आईंनी त्यांचं केलेलं हे अभिनंदन निश्चित सगळ्यांच्यासाठी, म्हणजे या विजयाच्याकडं आमची जी वाटचाल होते त्या आनंदामध्ये असा क्षण पाहायला मिळणं खरोखर आमच्या सर्व कार्यकर्त्यांकरता अतिशय प्रेरणादायी आहे आणि खूप चांगलं वाटतंय, छान वाटतंय आज. ठीक आहे, माने सरांनी एक उल्लेख केला इथे, मला त्याचा आवर्जून उल्लेख करायचा आहे की आमच्या विचार परिवारामधल्या मंडळींचा या विजयामध्ये वाटा मोठा आहे असं सर म्हणतात. निश्चितपणे एकदा सरसंघचालकांना एका व्यक्तीनं प्रश्न विचारला होता की आपण काही कार्यकर्ते पाठवता राजकीय पक्षांच्या करता, तर त्यांनी असं म्हटलं होतं की इतर पक्षांनी मागावे, आम्ही त्यांनाही देऊ. कारण काही सेकंद तुम्हाला थांबवते. पहिला निकाल या क्षणी समोर येतोय. श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे या विजयी झालेल्या आहेत. पहिली महिला विजयी झाल्याची बातमी या ठिकाणी समोर येते. श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी विजयाची पताका रोवली आहे. राज्यातला हा पहिला निकाल समोर येतोय. इतका वेळ आपण सध्या कल पाहत होतो, मात्र हा पहिला निकाल समोर येतोय. अदिती तटकरे यांचा विजय झाल्याची ही बातमी, ब्रेकिंग न्यूज रायगडमधनं राज्यातला हा पहिला निकाल समोर आलेला आहे. श्रीवर्धन मतदारसंघातनं आमच्याकडून पहिल्या महिला निवडून आल्या. महिला मुख्यमंत्री होणार का? अगदी हा मुद्दा हाच प्रश्न अजितजींना विचारूया आपण. महिला मुख्यमंत्री होणार का अजितजी? आता अतुलजींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला. अतुलजी, आपलाच नाही तर सर्व पत्रकार समीक्षकांकडून आमच्यावरती या प्रश्नाची सरबत्ती होईल याची आम्हाला कल्पना आहे. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की मी पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. माझं व्यक्तिगत मत असं नसतं, माझं मत ते पक्षाचं मत असतं. पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. आणि आम्हाला ज्या पक्षाच्या सूचना आहेत की आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढलो होतो. आमचा कुठली प्रायव्हेट लिमिटेड एखाद्याच्या मालकीचा पक्ष नाहीये, हा सामान्यांचा पक्ष आहे. आमच्याकडे एक सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीममधनं ते सगळं ठरत असतं. महायुतीचे सगळे नेते एकत्र बसतील, ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा होईल आणि त्यातनं महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे ठरेल. आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील पण त्याला त्या प्रतिक्रिया दाखवणं हा एक विषय आहे.
परंतु मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढलो, निर्णय सुद्धा महायुती म्हणूनच होईल. अजिंक्य, प्रचारात सुद्धा लाडकी बहीणचा बोलबाला पाहायला मिळत होता. त्यानंतर मात्र निकालात सुद्धा महिलांचाच बोलबाला दिसतोय. महिला उमेदवारांची संख्या यावेळी जास्त होती. मोठ्या संख्येनं महिला उमेदवार उतरवण्यात आलेल्या होत्या आणि काय योगायोग म्हणावा